हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. आज प्रायश्चित्त काळातील चौथा रविवार आणि ह्या रविवारला लेतारे संडे असं म्हटलं जातं. लेतारे संडे म्हणजे उल्हास रविवार. त्याचप्रमाणे आगमन काळातील तिसरा रविवार हा गावदाते संडे म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचाही अर्थ आनंद रविवार, की ह्या काळामध्ये आपण दुःख साजरं करत असताना मध्येच एखादा रविवार आनंद रविवार किंवा उल्हास रविवार म्हणून का जाहीर केला जातो. त्याला दोन महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण आहे की आपण हे सगळं दुःख कशासाठी सहन करत आहोत. पारमार्थिक आनंदासाठी. हा पारमार्थिक आनंद नजरेसमोर ठेवूनच उपवास करायचा, दानधर्म करायचा, प्रार्थना करायची, आत्मक्लेश आणि दयाकृत्य करायची. हे करत असताना कधी कधी माणसाला त्रास होऊ शकतो, परंतु ह्या सगळ्यांचं अंतिम ध्येय मात्र सार्वकालिक आनंद आहे, हे माणसाने कधी विसरायचं नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ही सगळी पूर्वतयारी कशासाठी आहे. कशासाठी 40 दिवस उपवास करायचा, कशासाठी 4 आठवडे आगमन काळामध्ये ग्लोरिया बाजूला ठेवायचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाची तयारी करायची. हे सर्व कशासाठी. तर ह्याचा देखील अंतिम टोक प्रायश्चित्त काळामध्ये ईस्टर असतं आणि आगमन काळामध्ये ख्रिसमस असतं. म्हणजे ते दोन महत्त्वाचे आनंदाचे प्रसंग. आपण त्या आनंदाच्या दिशेने वाटचाल करत आहोत ह्याचा विसर माणसाला पडू नये म्हणून हा चौथा रविवार लेतारे संडे आणि आगमन काळातील तिसरा रविवार गावदेते संडे म्हणून साजरा केला जात असतो. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, माझ्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचा आनंद मी साजरा करत आहे. ख्रिस्तसभा ह्या दिवसांमध्ये कधीकधी अशी वाचनं देते की त्याद्वारे हा आनंद आपल्याला तपासून पाहायला हवा. उदाहरणार्थ, उधळ्या पुत्राचं परतणं आईवडिलांना, कुटुंबियांना किती मोठा आनंद देत असतं ते आपल्याला दाखवून त्याद्वारे पश्चातापी पापी माणसाबद्दल साक्षात परमेश्वराला जो आनंद होतो त्याची झलक माणसाने अनुभवायची. की पश्चातापाचा सुद्धा एक आनंद असतो. दुसरा आनंद देण्यामधला असतो, की आपल्याकडे जे आहे ते थोडंसं कोणाला तरी द्यायचं आणि त्यामध्ये एक वेगळा जो आनंद असतो तो आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठीच काही दाखले वगैरे आपल्यासमोर सादर केली जात असतात. मग ते विधवेचं दान असो, मग ते श्रीमंत मनुष्याने लाजरस ह्याचं उदाहरण असो, आपण देण्यामधला आनंद अनुभवला पाहिजे. तिसऱ्या प्रकारचा आनंद आहे क्षमेमधला आनंद, की क्षमा करण्यामध्ये सुद्धा एक फार मोठा आनंद दडलेला असतो. सुडाचं समाधान हे क्षणभंगूर असतं, मात्र क्षमेचं समाधान आयुष्यभर पुरणारं असतं. की एक क्षमा एक नवीन माणूस आपल्या जीवनाला जोडू शकते. एक क्षमेचा प्रसंग आपल्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचं दार उघडू शकते. एक क्षमेचा प्रसंग भूतकाळाला मूठ माती देऊ शकतो. म्हणूनच हा क्षमेचा आनंद सुद्धा आपण अनुभवणं गरजेचं आहे. चौथ्या प्रकारचा आनंद आहे त्याग करण्यामधला आनंद, की ज्या गोष्टी आपल्याला आवडतात परंतु त्या गोष्टी आपल्याला हानिकारक आहेत त्या जर आपण बाजूला सारल्या तर आपल्याला कधीकधी थोडंसं वाईट वाटतं. परंतु हे वाईट वाटणं जे आहे ते आपल्यासाठी लाभदायक आहे, कारण त्याच्यामध्ये आपली खरी प्रगती दडलेली आहे. म्हणून येशू म्हणतो की जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल. अशा प्रकारच्या वाईटावरती किंवा दुःखावरती आपण जेव्हा नियंत्रण ठेवतो, संयम बाळगतो आणि आत्मक्लेश सहन करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर आपलं सांत्वन करत असतो. अशा प्रकारचा दयेमधला आनंद, क्षमेमधला आनंद, पश्चातापाचा आनंद, प्रार्थनेमधला आनंद, उपवासामधला आनंद आपल्याला साजरा करण्यासाठी आज पाचारण केलं जात आहे.
तो परमेश्वराचा आनंद आपल्यामध्ये असावा आणि आपला आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून प्रभूकडे दयेची याचना करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.